त्यांना जसं त्याला काही धक्का लागत नाही तसं तुम्ही लोकांचं विस्थापन करा. हे त्यांचं वाक्य फार महत्वाचं वाक्य आहे त्यांचं. आणि तसं होत नाही म्हटल्यानंतर त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली. शिक्षा झाली. शिक्षा इतकी कडक होती की चापकाचे फटके होते. आणि आतमध्ये गेल्यानंतर शंकरराव देवांनी सांगितलं की सगळ्या धर्माचं आचरण करण्याची आम्हाला परवानगी पाहिजे. सगळे उपवास तापास आम्हाला करता आले पाहिजेत. मला एकादशी धरायची नाही. आणि एकादशी दिवशी मला ज्या गोष्टी पाहिजेत त्या तुम्ही कायद्याला ज्या रोज किमतीमध्ये देतात त्या किमतीत मला द्या. ब्रिटिश सरकारने नकार दिला. ते म्हणाले मी अन्नत्याग करेन. अन्नत्याग केला आणि अन्न घेतलं नाही म्हणून सुपरिटेंडंट पुढे उभा केला. ते म्हणाले यांना 30 चापकाचे फटके मारा. ते म्हणले एका तिकाटण्याला माझे 2 हात बांधले, यांचे पाय खाली आणि असं उभं केलं आणि चापकाचे फटके मारायला सुरुवात केलं. फटका मारला की ते फक्त राम म्हणायचे, फटका मारला की फक्त राम म्हणायचे. काही बोलत नव्हते. त्यांना काही होत नाही असं त्या ह्याला वाटायला लागलं आणि सोडल्यानंतर हसले ते मोठे. ब्रिटिश अधिकारी म्हणलं काय माणूस आहे आता. आणि सत्याग्रह सोडेना नाही म्हणजे मी खाणारच नाहीये. ब्रिटिशांच्या मध्ये असा एक नियम होता की कायद्याचं वजन कमी होता कामा नाही. जर कायद्याचं वजन कमी झालं तर त्याला तो जेलर जाऊ होता. जेलरला फटके मारायची परवानगी पण त्याला उपाशी ठेवून मारायचं नाही. बघा ब्रिटिशांचा नियम काय होता. वजन नाही घटलं पाहिजे. ते सारखं शंकरराव देवांचं वजन करायचं तुझं वजन घटते म्हणलं हे काही बरोबर नाही. मग आता करायचं काय. तर त्या जेलमधला एक भाग होता त्याला ते युरोपियन जेल म्हणायचं. त्या भागामध्ये तिथे गांधीजी होते. शंकरराव देवांना अक्षरशः धरलं, बांधून उचलून नेलं, गांधीजींच्या पुढे जाऊन उभं केलं. म्हणले बघा हा तुमचा सत्याग्रह याला सांगा. गांधीजी म्हणाले काय काय घडलं मला सांगा. शंकरराव देवांनी सगळं सांगितलं. अन्नत्याग का केलाय ते सांगा. त्यांनी अन्नत्याग सांगितलं. गांधीजी म्हणाले अन्नत्याग तुम्ही केला, सत्याग्रह केला बरोबर आहे, पण 20 चापकाचे फटके जे होते त्यावेळेस तुम्ही कसे वागलात, खायला दिल्याबद्दल काय केलात ते सगळं सांगितल्यानंतर गांधीजी म्हणाले की सत्याग्रहाची ही मूळ संकल्पना नाही, तुम्ही हा सत्याग्रह सोडून द्या. आणि त्या ठिकाणी त्यांनी ऐकलं गांधीजींचं आणि तो सत्याग्रह सोडून दिला. कारण गांधीजींचं वैशिष्ट्य काय होतं तर कुठलाही लढा हा त्यांच्या तत्वानुसारच होणार. उगाच कोणीतरी लढा करते म्हणून त्याला पाठिंबा देणं असं गांधीजींचं हे नव्हतं. जर तो त्यांच्या अहिंसेच्या तत्वानुसार, सविनय कायदेभंगाच्या तत्वानुसार जर कोणी लढत असेल तरच त्याला बापूजी पाठिंबा देत होते, कारण ते तत्वनिष्ठ होते. म्हणजे मी नेहमी गांधीजींच्या बद्दल भाषण करताना म्हणतो गांधीजींच्या वरती सगळ्यांना बोलायचा अधिकार, लोकशाहीमध्ये सगळ्यांना टीका करायचा अधिकार आहे. पण टीका करणाऱ्याला माझी एक विनंती आहे, 2 दिवस फक्त सत्य बोलून दाखव, तिसऱ्या दिवशी गांधींच्या वरती टीका कर. मला अजून माणूस भेटला नाही. 1 दिवस नाही सत्य बोलत त्याला येऊन आणि विचारा ना सकाळपासून आपल्या मित्राबद्दल काय काय डोक्यात विचार आले होते, सांगेल का खरं. सत्याचे प्रयोग वाचून बघा तुम्ही. आपल्याला वाटतं की कोणीतरी आपल्याला आपल्या आयुष्यातलं सगळं सांगतोय. ते एकमेव पुस्तक आहे जगात तुम्ही वाचल्याच्या नंतर की असं वाटतं की हा माणूस सगळं सत्य बोलतोय. हे खरंच जिवंत साहित्य. आणि मग इतकं सत्य, अहिंसा, इतके सगळे जे त्यांच्यामध्ये विचार होते त्याचा प्रभाव शंकरराव देवांच्यावरती. आणि खरं तर सरदार पटेल आणि नेहरू, तर ते काँग्रेसचे सरचिटणीस सुद्धा होते, विशेष म्हणजे अध्यक्षपदाला सुद्धा उभे राहिले होते. आणि तेव्हा पटेल पण त्या काळात 2 गट होते, पण एक विचार मानत होते. आणखी यांचा विचार होता तो म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. जी भारताची पहिली काँग्रेस कमिटीमध्ये बैठकीमध्ये मांडणारे शंकरराव देव आहेत. नंतर तो विचार बदलत गेला. म्हणजे काँग्रेसच्या काळामध्ये काँग्रेस खरं तर ती एक चळवळ होती, पक्ष नव्हता. आज 29 तारीख आहे. 29 तारीख 48ला गांधीजींनी पत्र लिहिले काँग्रेस बरखास्त करा, तिची गरज संपलेली आहे. ती चळवळ म्हणून होती, इथनं पुढे ती समाजसेवा करणारी चळवळ असेल, ती राजकीय पक्ष असणार नाही. आता कधी कधी मला वाटतं की खरंच काँग्रेस ही जर चळवळ म्हणून उभी राहिली असती तर कदाचित आपल्यावरती एवढी वाईट वेळ आली नसती, देशामध्ये मोठ्या चळवळी उभ्या राहिल्या असत्या. माझा एक मित्र PhD करतोय, तो मला म्हणाला की भारतातल्या सामाजिक चळवळींचा अभ्यास करताना इतकी भयानक परिस्थिती म्हणला, विदेशी संघटना भारतीय लोकांना पैसे देतात आणि ते गाईडलाईन देतात की तुम्ही असं असं समाजसेवा करा, आपली लोक समाजसेवा करतायत. भविष्यामध्ये म्हणला सगळ्यात मोठा धोका आहे. आणि त्याने त्या अभ्यासामध्ये त्या संघटना कोण आहेत त्या शोधल्या, तर त्या तिथल्या धार्मिक कृत्य करणाऱ्या, चर्चमध्ये काम करणाऱ्या संघटना आहेत. ही नकळत भारतावर झालेलं ब्रिटिशांच्या पेक्षाही भयानक आक्रमण आहे. आणि मग अशा स्थितीमध्ये गांधीजींची आठवण होते. स्वदेशीचा नारा काय म्हणाले गांधीजींचं वाक्य मला नेहमी मी सांगतो. गांधीजी असं म्हणाले होते
या देशातले संशोधक ज्यांना ऋषी मुनी आहेत ते न्यूटनपेक्षा हुशार होते, पण त्यांना माहित होतं की शस्त्र मारून अहिंसेचं तत्वज्ञान, अहिंसा घडवणं हिंसा घडवणं योग्य नाही, म्हणून त्यांनी शस्त्रांना महत्व दिलं नाही. युरोपियन माणसांच्याकडे हे तत्वज्ञान नव्हतं, म्हणून त्यांनी शस्त्र निर्माण करणारे संशोधन केलं. गांधीजी काय बोलतायत, फार मोठा मूलभूत विचार आहे लक्षात. ते म्हणाले आमच्या लोकांनाही माहित होतं शस्त्र कशी वापरायची, ती निर्माण करू शकत होते, पण त्यांना माहित होतं की शस्त्र हिंसा घडवेल आणि भारतीय संस्कृतीचा आत्मा अहिंसेचा आहे. लक्षात घ्या, हिंसेचा. ही बुद्धाची भूमी आहे, ही अहिंसावाद, ही जैनाची भूमी आहे. मी जैन आणि बुद्ध एकाच शहरामध्ये असलेल्या वैशाली नगरीत गेलो. माझ्या येणाऱ्या पुस्तकामध्ये त्याच्यावर मी प्रकरण लिहिले. खरं म्हणजे ह्या भूमीतच अहिंसा आहे. लक्षात घ्या, त्या भूमीतच ही विचारसरणी आहे. गांधीजी म्हणायचे सत्य आणि अहिंसा मी सांगितलेलं तत्वज्ञान नाही, हे पर्वता इतकं जुनं तत्वज्ञान आहे, मी फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ते म्हणायचे माझं घर भारतीय संस्कृतीच्या पायावरती इतकं घट्ट उभं आहे की युरोपमध्ये येणारं कुठलं वारं जर एखाद्या खिडकीतनं आतमध्ये आलं तर ते दुसऱ्या खिडकीतनं बाहेर जाईल, पण माझं घर मात्र डळमळीत होणार नाही. गांधीजींची जी सांस्कृतिक संकल्पना आहे, म्हणजे ओशो असं म्हणतात की धर्म आणि राजकारणाला एका हातात घेऊन दोन हातात धरून चालवणारा भारतामधला हा एकमेव नेता आहे. म्हणून गांधी समजून घेतलं पाहिजेत. लक्षात घ्या, म्हणजे गांधीजींचा अनुयायी का नाही, गांधीमध्ये अवघड काय नाही का, त्याचं कारण फायदाच नाही ना काही. गांधींचा विचार मांडल्याने फायदा काहीच होत नाही, कारण अहिंसा एकतर आपल्याला करता येत नाही, आपल्याला खरं बोलायचंच नाहीये, आपल्याला असत्य बोलायचंय. मग गांधीजींचा विचार घेऊन काय करायचं. गांधीजी शूर होते, मी सांगतो तुम्हाला. गांधीजींची शूराची कल्पना समजून घ्या आणि असं शूर वागून दाखवा. मग हेच स्मरण खरं आज करायचं. ते जेव्हा नीट पिकवणाऱ्या तिथं आंदोलनाला गेल्याने गांधीजींनी तिथे सभा घेतली आणि तिथल्या एका जमीनदारावर टीका केली बापूजींनी. तो जमीनदार त्या टीकेला उत्तर देताना असं म्हणाला की हा माणूस गर्दीमध्ये असतो, नाही तर याला गोळ्या घालून मारून टाकला. गांधीजींच्या एका अनुयायाने त्यांना सांगितलं की तुम्हाला गोळी घालायला घातलं असतं, पण तुम्ही गर्दीत असता, असं त्यांनी सांगितलं. ही घटना तिथे संपली. गांधीजी असेच एका चाळीमध्ये राहत होते, शेजारी राजेंद्र प्रसाद वगैरे राहत होते तिथं. आणि 2 वाजता गांधीजीचा दरवाजा उघडला आणि ते गांधीजी तार 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 त्यांची ती पद्धत जोरात चालायला लागली. एका स्वयंसेवकांनी बघितलं की अरे हे कुठे चाललेत, म्हणून त्याने उठवलं. प्रसाद सगळे उठले, पटापटा गांधीजींच्या मागे गेले. तर गांधीजी त्या जमीनदाराच्या घरी गेले होते, दरवाजा वाजवून त्याला उठवला त्यांनी. ते म्हणाले तुला मला मारून टाकायचंय, पण मी गर्दीत असतो म्हणून तो गोळी चालवत नाही, मी आता इथं आलोय, माझ्याबरोबर कोणी नाही, गोळी चालव. थरथर कापायला लागला. नाही म्हणलं मला मारायचं तुम्हाला, मी फक्त सभेमध्ये बोललोय म्हणा. कोण शूर आहे, निधड्या छातीने समोर जाणाऱ्या गोळीला घाला मला गोळी माझ्यामध्ये, हा माणूस शूर आहे का असे कमांडो कडेला फिरून मध्ये थांबून गुरगुर करणारा माणूस शूर आहे. हे सगळ्यात भेकड माणसं आहेत. ही भित्री माणसं आहेत, दुसऱ्याच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये राहतायत आणि हिंसेवरती बोलतायत, अहिंसेवरती बोलतायत. त्यांचं भित्रे पण उघड करतायत. गांधीजी भित्र्यांमध्ये नव्हते. स्वतःच्या मागे पुढे गाड घेऊन वागणारे गांधीजींच्यावर टीका करतात, सगळ्यात शर्मेची बाब आहे. जा ना गांधीजींसारखा असा निधड्या छातीने. गांधीजी नावाच्या माणसाला गोळी घालून तो मारणार नव्हता आणि मारणाऱ्याला पण माहित होतं की हा गोळीने मारणार नाही. इतके ते सामान्यत्व नव्हतं. त्यांच्या मागे कुठल्या जातीचा वारसा नाही, कुठला भौगोलिक वारसा नाही. शंकरराव देवांनी असे लिहिले की जेव्हा मुंबईसह महागुजरात करायचा तेव्हा पटेल त्या बाजूचे होते, पण गांधींनी नाही पाठिंबा दिला. नेहरूंच्या पुढे प्रश्न होता की पटेलांना दुखवायचं नाही, तर मग संयुक्त महाराष्ट्र नको. नंतर आपण लढा उभा केला, आपण संयुक्त महाराष्ट्र झाला, भाषावर प्रांत राष्ट्र झाली. तिचे फायदे झाले का तोटे झाले हा एक मूल्यमापनाचा वेगळा विषय आहे, तो आता काही इथला विषय नाही. पण शंकरराव देव हे भाषावर प्रांत रचनेचे समर्थक होते आणि ते एका अधिवेशनाला गेले नाहीत. त्याचं कारण नेहरू आणि पटेलांविषयी त्यांच्या मनात जी श्रद्धा होती म्हणून ते गेले नाहीत. त्यांनी त्याला निरोप दिला, तुम्ही जाऊ नका. ते आले नाहीत. तिथून त्या चळवळीतून ते थोडेसे बाजूला होते. ते म्हणाले की एक बाजूला विचार मी मानत होतो, पण दुसऱ्या बाजूला एक निष्ठा पण होती नेत्यांविषयी. आणि जवाहरलाल नेहरू हे वलय होतं. लक्षात घ्या, त्यांचं साधं राहणं, सहज वागणं, लोकशाहीमध्ये म्हणजे विवेकानंदांचं जे दिल्ली ह्याच्यामध्ये स्मारक झालं
कन्याकुमारीला. त्याचा एक किस्सा असा आहे की हे स्मारक करणारे लोक शास्त्रीजींना भेटले. ते म्हणाले की आम्हाला तिथं जे खाली खडक आहे त्याच्यावरती विवेकानंदांचं स्मारक उभं करायचं. तर शास्त्रीजी म्हणाले की सगळीकडे वाद चाललेला आहे, ते समुद्रामधला खडक आहे, मी निर्णय देणार नाही, पण जवाहरलाल नेहरू लोकशाही मानतात, तुम्ही जास्तीत जास्त खासदारांच्या सह्या घेऊन त्यांना भेटा. ते लोक गेले, त्यांनी खासदारांच्या सह्या घेतल्या, जवळजवळ 300 खासदारांच्या सह्या घेतल्या आणि जवाहरलाल नेहरूंच्याकडे गेले, त्या सह्यांचं निवेदन दिलं आणि सगळं निवेदन सगळं सांगितलं. काही बोलले नाही जवाहरलाल नेहरू, एकही शब्द बोलले नाहीत. लोक नाराज झाले, म्हणजे 300 खासदारांच्या सह्या असताना सुद्धा ते मिळाले नाही. त्याचं कारण होतं की त्या जागेवरती आणखीन एक दावा करणारा धर्म होता. इथली एक सोसायटी होती आणि त्यांचा एक फार मोठा दावा होता की आमचा एक मोठा धर्मगुरू इथे येऊन थांबला होता म्हणून ते आमचं ताब्यात केलं आणि तो आंतरराष्ट्रीय प्रश्न झाला असता. 15 ऑगस्टला लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये नेहरूंनी एकदम घोषणा करून टाकली की तिथं विवेकानंदांचं स्मारक होईल. लोकशाही मानली होती, पण आंतरराष्ट्रीय दबाव येऊ नये म्हणून कुणाला न सांगता लाल किल्ल्यावरच्या भाषणामध्ये सांगितलं. लोकशाही मानणारा आणि त्याप्रमाणे कसं योग्य वर्तन केलं पाहिजे हे समजणारा नेता होता. नेहरूंचा उल्लेख मी का करतोय, ते गांधींचे अनुयायी होते, पण मतभिन्नता होती त्यांच्या आणि पटेलांच्या मध्ये मतभिन्नता होती. दोघे गांधीजींचे शिष्य होते. गांधीजींचे विचार ते करत, म्हणजे मला ह्या आश्रमात आल्याच्या नंतर काय वाटतं सांगतो तुम्हाला. म्हणजे एक आर्किटेक्ट साबरमतीचं प्लॅन करत होता आश्रम, तर त्याला तो विदेशी होता. तो म्हणाला मला सगळे आश्रम दाखवा तर मी हे प्लॅन करू शकतो, कारण तिथं गेल्याच्या नंतर हे फील झालं पाहिजे की हा गांधींचा आश्रम आहे म्हणून. तुम्ही साबरमतीला जाऊन बघा तो कसा बांधलाय, त्याने मानावं लागेल. तर आपल्याला खरंच वाटतं की आपण त्या काळात गेलोय म्हणून. इथं आल्यानंतर सुद्धा तसंच वाटतं की आपण एका वेगळ्या आश्रमात आलो. ही झाडी वगैरे हे सगळं बघितलं की तसं वाटतं. याला त्या वर्ध्याच्या आश्रमाचा सुद्धा एक स्पर्श आहे. तुम्ही आजही वर्ध्यामध्ये जा. मी वर्ध्यामध्ये गेलो होतो, संध्याकाळी 6 वाजता पोहोचलो, तिथे गांधी कथा चाललेली होती. एका दिव्यामध्ये कंदिलाच्या उजेडामध्ये एक माणूस गांधी कथा सांगत होता आणि एक महिला तिथे बसली होती. तर मी जाऊन असं जमिनीवरती बसलो, वाळूमध्ये. असा त्याला अशी दोरी लावतात, माणसं नाहीत पण तेवढ्या आकाराची दोरी लावतात माणसांसाठी. त्याच्यामध्ये बसलो, त्यांची गांधी कथा ऐकली. त्यांनी माझी काही दखल घेतली नाही, कोण आले काय काय, त्यांच्या दृष्टीने त्यांची गांधी कथा चालली. मी उठलो, नमस्कार केला, म्हटलं मला तुमची ओळख सांगा. तर त्यांनी सांगितलं की गांधी कथा ही गांधीजींनी आश्रम सोडल्यापासून रोज सुरू इथे. आणि म्हणाले ह्या ज्या वृद्ध महिला आहेत ना, त्या तेव्हा 8 वर्षाच्या होत्या आणि गांधीजींनी आश्रम सोडला, ते आजपर्यंत बापूंची वाट बघत आहेत आणि रोज गांधी कथा श्रवण करतात, नाही तर सांगतात. निश्चय गांधींच्याकडून काय शिकायचं असेल त्या संस्कारातून तर निश्चय. आपण आज सकाळी केलं निश्चय संध्याकाळी सोडून देतो, जाऊ देत काय, काल विसरतो, हा फायद्याचा नाही, त्या सोडून. तुम्ही योगाला जाताय, रोज जात असेल तर कौतुकच, पण मधनं ह्यांना फोन करायला लागला असेल, या बाबा का नाही, आणि असेल जात तर चांगलीच गोष्ट आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला वाटेल योगाला जाऊ नये त्या दिवशी गांधीजींना डोळ्यासमोर आणा आणि ती महिला डोळ्यासमोर आणा की 8 वर्षाची महिला 70 वळून गेली तरी सुद्धा वाट बघते, कारण परत ते वर्ध्याच्या आश्रमामध्ये आले नाही. गांधीजींच्या अनुयायामध्ये हा निग्रह जो होता तो गांधीजींच्या विचारामधून, गांधीजींच्या आचारामधून आला. वर्ध्याच्या आश्रमात फिरल्याच्या नंतर ते सगळ्या वस्तू वगैरे सगळ्या बघितल्याच्या असं वाटतं की हा महात्मा, ते तिथल्या एका माणसाने सांगितलं की हे बघा ही खोली. म्हटलं काय या खोलीत वैशिष्ट्य, ही चटई. म्हटलं गांधींच्या काळात का, ते म्हणले नाही आता आम्ही टाकतो इथं पहिली चटई. म्हटलं काय खोलीचं वैशिष्ट्य आहे, ते म्हणले छोडो भारतची जी घोषणाची मिटिंग झाली ती या खोलीची. इथे बापूजी बसले होते, इथे पटेल बसले होते, इथे सगळे जण बसले होते, इथे मौलाना आझाद बसले होते. इथं ठरलं की आता करेंगे या मरेंगे, अंतिम लढा द्यायचा आपल्याला. त्या खोलीच्या खरंच दर्शन घ्यावं मी म्हटलं. त्यावेळेला म्हणजे किती पवित्र जागा आपण बघतोय असं मला त्यावेळेस वाटलं. शंकरराव देव त्या आंदोलनामध्ये होते, त्यांना तुरुंगवास झाला. 2.5 वर्ष त्यांचा तुरुंगवास हा राजेंद्र प्रसादांच्या बरोबर होता. ते राजेंद्र प्रसादांच्या बरोबर 2.5 वर्ष राहिले, पण प्रसादांचे सगळे विचार घेतले नाहीत. लक्षात द्या, मैत्री असून सुद्धा जेव्हा संयुक्त महाराष्ट्राचा वेळ आला त्यावेळेस सुद्धा नाहीत. आणि त्यावेळेस वल्लभभाई पटेलांचे संबंध आले होते. सरदार पटेल तुरुंगात आले नव्हते, हे वल्लभभाई पटेल होते, प्रसाद नव्हते. तुम्ही कोणी नगरला गेलाय का, बघितलंय का तुरुंग कोणी होतं? एकदा जा बघा. ज्या तुरुंगामध्ये लोक म्हणतात नेहरू असे राहत होते, काही नाही, अशा दगडाच्या लाद्या आहेत, लाद्या. एक फक्त टेबल आणि खुर्ची आहे
आणि त्याच्यावरती बसून त्यांनी ते डिस्कव्हरी ऑफ पुस्तक लिहिलेलं आहे. एवढीच खुली, एवढीच. शेजारी एक हॉल आहे, त्या हॉलमध्ये हे सगळे बाकीचे नेते राहिले ज्यांनी देशाचं नेतृत्व केलं. आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. मी किती वेळ जरी थांबून विचार करत होतो की इथं या देशाचा नेता राहिला काही वर्ष, ते पण काय हाल सोसलेत त्यांनी, कसे राहिलेत. वडिलांना सांगितलं मी साधं राहील. गांधीजींचा प्रभाव आहे. आणि जे गांधीजी एवढा प्रभाव देशावरती गाजवू शकतात ते विचार, तो आज जिवंत राहणारच आहे. आणि सत्य बोलणारा माणूस. ते म्हणले बुरा मत देखो बुरा मत सुनो, माझं नाहीये म्हणले. एक संतत्व असलेला माणूस मला आला आणि त्यांनी मला ही कल्पना सांगितली, ती मी लोकांना सांगितली. सत्य बोलायचं जे असेल ते म्हणले, मी जे आज बोललोय त्याच्यापेक्षा जर मी 2 महिन्यांनी जर वेगळं विधान केलं तर तुम्ही म्हणताल की गांधीजी तेव्हा असं बोलला होता, पण नाही, 2 महिन्यांनी मी काहीतरी अनुभव घेतला असेल म्हणून मी माझ्या विधानात बदल केलेला असेल. आणि माझं 2 महिन्यानंतरचं विधान पहिल्या विधानापेक्षा सत्य समजा. म्हणजे बापूजींचा हा विचार हे सामान्य लोक नाहीत, लक्षात घ्या. म्हणून ही जागा मंतरली गेली. त्या जागेला एक वरदान आहे, लक्षात घ्या. त्या जागेला त्यागाचं वरदान आहे. भारत ही संस्कृती आहे, लक्षात घ्या. ही पिढ्याने वर्षानुवर्ष आलेली संस्कृती आहे. म्हणजे राम आपलं दैवत आहे, ते थायलंडचं पण आहे. थायलंडला मी एक माझा रिसर्च पेपर वाचायला गेलो आणि विमानतळावरती उतरलो तर ते बघितलं. त्यांना म्हणलं हे काय आहे? ते म्हणले हे समुद्र मंथन आहे. मी म्हणलं समुद्र मंथन तर आमच्याकडे झालं. ते म्हणले ना इथं झालं. म्हणलं नंतर गावात गेलो तर ते राजे त्यांचे गेलेले होते, सगळे काळे कपडे घालते. मी पण एक काळा शर्ट घेतला, कारण मला कसं तरी वाटायला लागलं सगळा देश काळे कपडे घालतो आणि अशा कपड्यात आपण फिरणं म्हणजे योग्य नाही. म्हणलं त्याला पण हे. तर त्याने मला सांगितलं रामाचे वंशज होते म्हणून काळे कपडे घालतो. हे आशियाचं विचार आहे, लक्षात घ्या. जो चांगला विचार आहे तो घ्यायचा. म्हणून गांधीजींच्या भजनामध्ये राम आहे, लक्षात घ्या. त्यांच्या मुखामध्ये सतत राम आहे. त्यांना अभिप्रेत असलेला राम हे असं युनिव्हर्सल आहे. ते असं नैतिक जागतिक त्यांच्या डोक्यामध्ये संकल्पना आहे, ती सुद्धा आपण समजून घेतली पाहिजे. गांधी समजणं सोपं नाही, लक्षात, सोपं नाही. मला एक जणांनी म्हटले की बाबा गांधीजींची केस झाली, असं झालं. मी म्हटले बघा काहीच नाही. गांधीजींच्या खटल्यामध्ये जे गुन्हेगार ज्यांना आणलं ते कोर्टामध्ये खोटं बोलत होते सुटण्यासाठी, तिथेच गांधींचा विजय आहे. सगळ्यात मोठा विजय तोच आहे ना. मी असं केलंच नाही, गांधीजी असंच वागले, गांधीजी तिकडून येत होते, खोटं बोलत होते, तिथंच गांधींचा विजय. आचार्य अत्रेंचं एक वाक्य आहे का त्याच्याबद्दल, की अहिंसेला हिंसा शरण आहे. ज्याने गोळी घातली त्याने अगोदर गांधींचं दर्शन घेतलं. त्याच्यावरती फार छान लेख एक यांनी लिहिला आचार्य अत्रेंनी. मी आबांनी मला अत्रेंची आठवण करून दिली, म्हणून मी भाषणामध्ये मी ठरवलं की आत्र्यांचा उल्लेख केल्याशिवाय भाषण पुढे नेता येणार नाही आपल्याला, कारण आत्रे ही सासवडची ओळख आहे. पण आत्र्यांचं नाव चलती ना नाही, शंकरराव देवांचं नाही. त्यामुळे शंकरराव देवांची ट्रस्ट निघत नाहीये. शंकरराव देवांना नेता म्हणून आपण पुढे घेत नाहीये. आणि गांधीवाद कधीही संपणार नाही. पण गांधीचे असे कट्टर अनुयायी सुद्धा या देशात होणार नाहीत, लक्षात. ही अशीच स्थिती राहणार आहे. ते असंच लोक गांधींच्या बद्दल बोलणार आहेत आणि गांधी नावाचा विचार सगळ्या घराघरांमध्ये लोकांना घ्यावा लागणार आहे. ही जी स्थिती आज देशाची आहे अशीच आहे. गांधीजी असताना सुद्धा मतभेद होते, मतभेद नव्हते असं नाही, लक्षात. त्या सगळ्यांना वेगवेगळ्या विचारांच्या माणसांना घेऊन जाणारा तो नेता होता. पुन्हा सर्वोदय ही जी संकल्पना आहे त्यांची, सगळ्यांचा उदय, ही संकल्पना जर आपण समजून तिथं लक्षात येईल की विरोधक नाहीच, शत्रुत्वच नाही कोणाशी, काही वाचिक कसलीच प्रकारची हिंसा नाही करायची मला. हा जो गांधींचा विचार आहे हा आपण घेतला पाहिजे. विवेकानंदांचं एक पुस्तक एक जण लिहिलं आणि गांधीजींना विचारलं की याला प्रस्तावना द्या. त्या म्हणाले या पुस्तकाला काय प्रस्तावना देणार, हे सहज हृदयापर्यंत जाणाऱ्या विचारांना प्रस्तावना देऊन मी काय करू. म्हणून गांधी समजून घ्या, लक्षात. मला माहित आहे आपण लगेच गांधीवादी लगेच गांधीचे कपडे होते, मग तिथे त्या टोप्या बिप्या बघितल्याच्या नंतर मला जरा बरं वाटलं की बाबा गांधी टोपी घातलेले कुठेतरी अशा कार्यक्रमात 3 माणसं तरी आहेत. आता हे गांधी टोपीचं नाव बघा ना, गांधी केवढी ताकद आहे. गांधीजींनी कधी टोपी घातल्याचा फोटो बघितला कोणी? एका कार्यक्रमामध्ये फक्त गांधीजी बसले होते. एका माणसाने ही खादीची टोपी तयार केली आणि म्हणला माझी इच्छा आहे की जरा 2 मिनिटं तुम्ही डोक्यात घातली पाहिजे. तो आला आणि त्यांच्या डोक्यामध्ये घातली आणि तो गेला. गांधीजींनी एकदा घातलेली टोपी, तिचं नाव देशभर गांधी टोपी. तो शर्ट घातला, लोक त्याला नेहरू शर्ट म्हणतात. त्या नेत्यांचा जनमानसावरती असलेला प्रभाव किती दृढ होता आणि किती प्रभावी होता त्याचं हे खरं तर उदाहरण आहे.
तुम्ही इथे सगळेजण जमलात, फार भाषण लांबवणं काही योग्य नाही खरं म्हणजे. पण कारण आता जसं मी म्हणलं